शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। सच्चिदानंदम। एवं बुद्धे परम बुद्धवा संस्तभ्यात्मानमात्मनः जय शत्रु महाबाहो कामरूपम दुरासदम। पहिल्यांदा सगळं वर्णन केलेलं आहे ते काम क्रोध हे निरनिराळ्या प्रकारचे जे विकार आहेत ते कसे त्रास देतात आणि ते वैरी आहेत असं समज। ज्ञानी जो असतो तो कामरूप शत्रूचा नित्य वैरी असतो वगैरे असं भगवद्गीता सांगते। वैरी असतो असं म्हटलं असतं नुसतं तरी चाललं असतं। ज्ञानी पुरुषाचा हा काम हा नित्य वैरी असतो आणि ज्ञानी पुरुष पण त्याचा नित्य वैरी असतो। पण जो अजून ज्ञानी झालेला नाहीये तो त्याचा कधी कधी वैरी असतो आणि कधी कधी नसतो, म्हणून नित्य नसतो। नित्य हा शब्द आपल्यासाठी घातलेला आहे की आपण कधी कधी त्याचा वैरी असतो आणि कधी कधी त्याचा वैरी नसतो, आपण त्याचे मित्र असतो। एकंदरीतच सर्व ज्या गोष्टी आहेत त्या भगवद्गीतेमध्ये कुठलंही पद आकारण आलेलं नाहीये। सांगायचं तर मॅटर आहे ते सिंपल आहे की रिअलायझेशन ऑफ सेल्फ, याच्यासाठी म्हणून भगवद्गीता आहे। बाकी काय कित्येक पुस्तकं अशी आहेत की जी पुस्तकं निरनिराळ्या उपासना सांगतात, निरनिराळ्या गोष्टी सांगतात, कथा सांगतात, पण भगवद्गीता हे सूत्रबद्ध पद्धतीने अध्यात्म शास्त्र काय आहे हे सांगतं। खूप सुंदर रीतीने सांगितलंय। महाभारत रूपी कमळातला जणू काही पराग कंद तो गीताख्य प्रसंग जो संवादाला श्रीरंग अर्जुनेस। ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं महात्म्य गाताना असं म्हटलेलं की अरे सामान्य गोष्ट नाही, श्रीरंगाने अर्जुनाला सांगितलं स्वतः। इतकं सुंदर टेक्स्ट अध्यात्माचं, काय करा काय करू नका, डूज अँड डोंट्स हे सगळं आहेच आहे, पण इतक्या सुपर्ब रीतीने आहे।
त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आम्हाला खूप भावत नाहीत की संयम पाळा वगैरे, ते सांगितलं नाही आहेत असं नाही आहे. लोकांचा अनुनय करण्याच्यासाठी म्हणून भगवद्गीता नाही आहे. कसंही करून तुम्ही आमच्या गटात या असं त्यांना म्हणायचं नाही. आम्ही तुम्हाला सर्व कन्सेशन्स देतो. कन्सेशन्स वगैरे काही नाही. शास्त्र हे असं आहे. शास्त्र हे असं आहे. पण त्याचा एक्झॅक्टनेस आहे की सगळ्या प्रकारचे शास्त्र किंवा ज्या काही आध्यात्मिक पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये काही ना काहीतरी ऐहिकतेशी संबंध असतोच कारण की ऐहिकतेच्यामधूनच आपण अध्यात्माकडे जात असतो. पण ऐहिकता सांभाळण्याचा सगळ्या लोकांना सांभाळून घेऊन ज्या ज्या प्रवृत्ती असेल त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन एकत्र जायचं, हा काही निवडणूक प्रचार नाही आहे. किंवा कोणी आला आणि काही असलं तरी देखील त्याच्यासाठी भगवद्गीता आहेच आहे, म्हणजे काही शंकाच नाही. पुढे इकडे भगवद्गीता आहेच आहे, त्याच्यासाठी कुणासाठी नाही असं नाही आहे. मग कुठल्याही प्रवृत्तीचा माणूस असो, कसं आहे असो, गीता आपला हात द्यायला त्याला तयार आहे. पण ती असं सांगत नाही की तू तुझ्या मनासारखं वाग आणि तरी तुझा उद्धार होईल, असं नाही होणार. कोणतरी तुझा दुसरा उद्धार करेल असं पण नाही सांगत. उद्धरेत आत्मनात्मानं, स्वतःचा उद्धार करायचा आहे. आज स्पष्ट सांगणार. कोणतरी गुरु येतील, डोक्यावर हात ठेवतील. ठेवतात ना बरेच गुरु, वर्तमानपत्र येतं. किती लोकांच्या डोक्यावर हात ठेवले. या सर्व गोष्टी भगवद्गीता रेकमेंड नाही करत की तुम्ही काही करा. काय काय गुरु मोठेपणा मिळवून गेले ते स्वैर वागा या जन्मामध्ये, म्हणजे पुढच्या जन्मात तुम्ही विरक्त व्हाल असं सांग. या सगळ्या गोष्टींना काही अर्थ नाही आहे. म्हणून याच्यात स्पष्ट सांगितलंय की चुकीची गोष्ट कुठली आहे हे सांगितलंय, बरोबर गोष्टी काय आहेत ते सांगितलं. पण किती झालं तरी मन आहे ते त्यातनं निघतच नाही. तत्वाकडे जाण्याच्यासाठी मनाची अनुकूलता लागते. बुद्धीला पटलं तरी देखील ते त्याच्याकडे जाऊ शकत नाही नुसतं एकटं. स्वामी अखंडानंदांनी असं म्हटलेलं आहे, बुद्धी के मान्यता में मन को रुची नाही होती. बुद्धीला मान्य आहे पण मला असं वाटतं की हे इंटरेस्टिंग नाही आहे. बुद्धि की मान्यता में मन को रुचि नहीं होती. म्हणून दोन्ही एकत्र येणं आवश्यक आहे. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आहे. मग एका बाजूला आकर्षण ओढतायत, एका बाजूला तत्व विचार ओढतोय. असे काही फेस प्रत्येक जण अनुभवत असतो. ही काही गोष्ट टीका करण्यासारखी नाहीये, कारण की प्रत्येकाला त्यातनं जायला लागत असतं नैसर्गिक रीती. पण ही पण गोष्ट तिथेच करूया की बाबा
त्यातनं जायला लागत असलं तरी उंचीच्या बाजूलाच जाईल ना. जायचंच आहे त्याच्यामधनं, तर त्याच्यामध्ये रमूनच राहणे हा काही मार्ग नव्हे. तिथून पुढंच जायचं आहे का पाठीमागं जायचं आहे, तर एकंदर माणसाची प्रकृती उत्क्रांत होण्याची आहे. अधिकाधिक उत्कृष्ट काय आहे ते मिळवण्याची माणसाची प्रकृती आहे. त्यामुळे हे कामरूप शत्रू वगैरे हे सगळं किती सांगितलं तरी देखील, किती विचार केला तरी देखील त्याच्यावरती कंट्रोल करणं डिफिकल्ट असतं. नुसत्या साध्या साध्या गोष्टी सुद्धा भगवद्गीतेने सांगितलंय की जीवनामध्ये वागायचं कसं. सौम्यपणे वागा, दुसऱ्यांना सुख होईल अशा रीतीने वागा. स्वतःच्या सुखदुःखाच्या बाबतीमध्ये इनर्ट राहा, पण दुसऱ्यांच्या सुखदुःखाच्या बाबतीत इनर्ट राहू नका. आपण बरोबर उलट करत असतो. सौम्यपणा आणि व्यवहार या दोन्ही गोष्टी बरोबरच चालवायला पाहिजेत. अतिसौम्यपणाने चाललं तरी देखील काम नाही होणार, आणि सौम्यपणा टाकूनच द्यायचा आणि असं हार्श जीवन जगायचं, हे पण भगवद्गीता म्हणते की हे बरोबर नाही. ती त्याची भगवद्गीतेच्या मध्ये सांगितलेली जी ज्ञानीपुरुषांची लक्षणं आहेत ती म्हणा, किंवा दैवी गुणसंपत्ती आहे ती म्हणा, त्याच्यामध्ये असं लक्षात येईल की दुसऱ्या माणसाला सुसह्य होईल अशा प्रकारचं आपलं जीवन असलं पाहिजे, वर्तन असलं पाहिजे. इतकंच नव्हे तर दुसऱ्या माणसाला आपण आहोत अशी जाणीव पण येणार नाही अशा रीतीने वागावं, इतकं सहज वागावं. कुठल्याही प्रकाराने स्वतःचा मोठेपण प्रोजेक्ट करू नये, काही करू नये, साधं वागावं. हे जे म्हटलं की बुद्धीच्या पलीकडचं तत्व समजून घेण्याचा प्रयत्न करे. एवं बुद्धे परम बुद्धवा संस्तभ्यात, इथपासून भगवद्गीतेतला योग सुरू होतो या श्लोकापासून. बुद्धीच्या पलीकडचं तत्व जाणून घेऊन या कामरूप शत्रूवरती जो जिंकायला अतिशय अवघड आहे त्याच्यावर मात करू शकशील. कामरूप म्हणजे अनंत कामनांनी अंतःकरण बनलेलं असतं, आणि जायचं असतं तर ज्ञानाकडे, तर त्याच्यासाठी काहीतरी क्वालिफिकेशन पाहिजे का नको. क्वालिफिकेशन कशाचं लागतं, अंतःकरणाची क्वालिटी हे क्वालिफिकेशन. क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं ऐहिक काय आहे, तुम्ही कुठे नोकरी करता, तुमची बुद्धिमत्ता काय आहे, अमुक काय आहे, या सगळ्या गोष्टी नव्हे, तुमच्या अंतःकरणाची क्वालिटी काय आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्देशाकडे तुमचं लक्ष पाहिजेच. सगळ्या गोष्टी नुसतंच अंतःकरणाची क्वालिटी वाढवत राहिले तर देखील ते पुरेसं पडणार नाही. दुसऱ्याचं मन सांभाळणे ही तर गोष्ट आहेच आहे, पण आम्ही जन्मभर दुसऱ्याचं मन सांभाळत राहिलो. उद्देश जीवनाचा तो नाही आहे. उद्देश जीवनाचा ज्ञान प्राप्त करून घेणं आहे, पण इतरांची मन सांभाळणं हा त्या मार्गावरचा भाग आहे. आणि किती म्हणलं तरी ते पुरं नाहीच पडत. एक प्रसंग मला आठवता, सुंदर आहे, की दोन जण एका घरामध्ये दोन भाऊ असतात, आणि एक भाऊ नोकरीनिमित्त त्याला परगावी जायचं असतं, काही दिवस जाऊन राहायचं असतं. परदेशातली गोष्ट आहे. आई आणि तो भाऊ असतो घरी छोटा, म्हणजे खूप छोटा नाही पण धाकटा भाऊ,
आणि हा परगावी जातो. त्याच्याबरोबर त्याची एक लाडकी मांजर असते, अतिशय लाडकी. आणि तो धाकट्या भावाला सांगतो की काही झालं तरी हिचं काळजी तू घेच, काही झालं तरी हिला काही होता कामा नाही. त्याचं भयंकर प्रेम असतं. घरामध्ये आई असते, आई पण आजारी असते, पण आईच्याबद्दल तो काही फार सूचना देत नाही, पण मांजरीच्याबद्दल सूचना की फार माझं प्रेम आहे तिच्यावरती आणि तिला तू सांभाळच. काही दिवसानंतर त्याचा फोन येतो भावाला, हाऊ इज कॅट. हा पहिला प्रश्न आहे. आता खरं सांगायचं तर परदेशात गेलेला आहे, पूर्वीची गोष्टी. आता काय कम्युनिकेशन इतकं वाढलेलं आहे की असं परदेश अमुक तमुक काही वाटतच नाही, रोजच वाटतं. पण त्या काळामध्ये आणि फोन आला आणि आता काय बोलेल, कुटुंबाची चौकशी करेल. हाऊ इज कॅट, असा पहिला प्रश्न विचारतो. त्याच्यावरती त्याचा भाऊ सांगतो युअर कॅट इज डेड. तो एकदम असा सॉलिड धक्का बसलो. व्हॉट डू यू से? तर म्हणतो येस युअर कॅट इज डेड. मग तो सॉलिड रागवतो. मोठा भाऊ असल्यामुळे रागवायचा अधिकार आहे. आणि तो डू यू हॅव टू टेल मी इन दीज वर्ड्स सो ब्लंटली? माझं तिच्यावर एवढं प्रेम आहे हे तुला माहिती असून तू असं कसं सांगितलंस? मग तो म्हणलं की देन यू टेल मी द मॅनर इन विच आय शुड हॅव टोल्ड. यू कुड हॅव सेड की युअर कॅट वॉज ऑन द रूफ unable to getting down, but fire department people have come and they are getting her down. But next time you could have told ki while getting her down they dropped her and she is injured, but she is taken to the best possible hospital and the best surgeons are taking her care. Next time you could have told ki all the surgeons tried their best, but I am sorry to say that they couldn't save her. असं सांगायला पाहिजे होतं. आता किती कौतुकाने सांगितलं. तेव्हा वाईटच वाटतं. मग शेवटी तो फायनली पुढचं संभाषण करताना म्हणतो एनिवे हाऊ इज मदर. तर हा सांगतो शी इज ऑन द रूफ. आता सौम्य या गोष्टीला काही अर्थच नाही राहिला. जे काय ते फॅक्ट आहे फॅक्ट. फॅक्ट इज फॅक्ट हे असं आपण बऱ्याच वेळा म्हणतो, परंतु मुख्य गोष्ट फॅक्ट ही आहे की आपण स्वतः आत्मस्वरूप आहोत. ही फॅक्ट आहे. तत्वस्वरूप आहोत. आणि असं आपल्याला वाटत नाही. असं आपण धरतो की पर्सनॅलिटी सेल्फ म्हणजेच मी आहे. त्याच्या पलीकडे असलेलं जे तत्व आहे ते तत्वस्वरूप मी आहे. अशा प्रकारची जी स्थिती त्या स्थितीपर्यंत जायचंय. खरं सांगायचं तर तो प्रवास फार अवघड आहे अशातला भाग नाही, पण समजून नाही घेतलं तर भयंकर अवघड आहे. मग समजून देण्याचा प्रयत्न भगवद्गीता इथपासून करते की सगळ्या गोष्टींवर कंट्रोल करून तू सगळ्या कामरूप शत्रूचा नायनाट करणे, अमुक करणे, तमुक करणे, या सगळ्या गोष्टीच्या पेक्षा एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेव. एवं बुद्धे परम बुद्धवा. बुद्धीच्या पलीकडचं असलेलं जे तत्व आहे ते जाणून घे. बुद्धीनेच जाणायला लागतं. कसं जाणता येतं? बुद्धीने पहिल्यांदा कॉन्शियसनेस जाणता येतं. कॉन्शियसनेसनी जरी बुद्धी प्रकाशित होत असली तरी बुद्धीने जाणीव ज्याला म्हणतात ती जाणता येते, ती होल्ड करता येते.
स्वची जाणीव असते प्रत्येकामध्ये, मी. ती बुद्धीने त्याचा वेध घ्यायचा, त्याच्यावरती लक्ष ठेवणे. बुद्धीच्या पलीकडे असलेली गोष्ट कुठली? जाणीव हीच बुद्धीच्या पलीकडे असलेली गोष्ट. अस्तित्वाची जाणीव प्रत्येकाला असते, बुद्धीचा काही संबंध नाहीये. मी आहे अशी जाणीव प्रत्येकाला आहे. पण त्या जाणीवेमुळे बुद्धी प्रकाशित होते. कॉन्शियसनेसमुळे इंटेलेक्च्युअल प्रोसेसेस होऊ शकतात. म्हणून बुद्धे परम बुद्धवा म्हणजे बुद्धीच्या पलीकडचं असलेलं तत्व काय आहे? तर परमतत्व हे तर आहेच आहे, आत्मतत्व. पण त्याच्यामध्ये काहीतरी एक गोष्ट आहे, ती म्हणजे कॉन्शियसनेस ऑफ सेल्फ. कॉन्शियसनेस, अस्तित्व, त्याची जाणीव, मी आहे. अस्तित्वाची जाणीव ही बुद्धीच्या पलीकडची गोष्ट. लक्षात घेतलं. आणि ते समजून घ्यायला अवघड नाही आहे. मग असं शांत बसलं तर मी अशी जाणीव हळूहळू आपण पकडू शकतो. पहिल्यांदा विचारात घ्यायला लागतंय, बुद्धीत घ्यायला लागतंय की मी हे स्वची जाणीव पकडणार. मग हळूहळू शांत बसता बसता जेव्हा तुम्ही स्वच्या जाणीवेचा वेध घेता आणि त्या जाणीवेला स्पर्श करता, त्यावेळेला इतर सर्व वृत्ती ऑटोमॅटिकली कमी होतात. आणि तेच भगवद्गीतेला इथं सांगायचंय की एवं बुद्धे परम बुद्धवा संस्तभ्यात्मानपदा. बुद्धीनेच संस्तभ्य आत्मानम आत्मनः. शांत स्थिर ठेवा अंतःकरण. बुद्धीच्या पलीकडचं तत्व जाणून घ्यायचं आहे ना, पहिल्यांदा बुद्धीने एवढं समजून घ्यायचं, ठरवायचं अंतःकरणाने की शांत राहायचंय आणि स्वच्या जाणीवेचा वेध घ्यायचा. बुद्धे परम हीच गोष्ट आहे. मग त्याच्यानंतर बुद्धीचा प्रश्न नाही येत. एकदा जाणीव स्पष्ट झाली की बुद्धीचा प्रश्न येत नाही. मग बुद्धीचा आणि जाणीवेचा संबंध कुठे आहे? बुद्धीचा जाणीवेशी संबंध एवढाच आहे की बुद्धीने त्या जाणीवेचा वेध घेता येतो. आणि एकदा का जाणीव स्पष्ट झाली की समजतं की त्या जाणीवेमुळेच, कॉन्शियसनेसमुळेच बुद्धी काम करत असते. हे त्यांचा तसा संबंध. अंतःकरण स्थिर कर ही पहिली गोष्ट आहे. थोड्या वेळपर्यंत ठरवायचं की एक 10 मिनिटं मी हे करणार. ठरवायला लागतं. आपल्या मनापासून आपल्यालाच 10 मिनिटाची सुट्टी मागायला लागते की 10 मिनिटं मला सुट्टी. आणि सुट्टी घेतल्यानंतर त्या 10 मिनिटामध्ये बुद्धीने जाणीवेचा वेध घेणे, स्वचा, स्वच्या जाणीवेचा. जाणीव हा शब्द सुद्धा सोडून द्या तुम्ही. सेल्फ, स्व, मी आहे अशी ती जाणीव, स्व. याच्यानंतर लक्षात येईल की सगळ्या अंतःकरणाच्या वृत्ती शांत झालेल्या आहेत. आणि कंट्रोल त्याच्यावरती जर करायचा असेल तर विचार हा केवळ मार्ग नसून, एका मर्यादेपर्यंत विचार हा मार्ग आहे, पण कायमचा मार्ग विचार हा नसून कायमचा मार्ग हा आहे की बी इन द स्टेट ऑफ कॉन्शियसनेस. ट्राय टू बी इन द स्टेट ऑफ कॉन्शियसनेस. आपोआप एव्हरीथिंग फॉल्स इन लाईन. या शब्दांना महत्व आहे. बुद्धे परम बुद्धवा संस्तभ्यात्मानम आत्मनः. संस्तभ्य आत्मानम आत्मनः. जय शत्रु महाबाहो कामरूपम दुरासदम. कामरूप अतिशय जिंकायला अवघड असलेल्या शत्रूला तू जिंक. कसं जिंकशील? बुद्धे परम बुद्धवा. बुद्धीच्या पलीकडचं तत्व जाणून घे. आणि हा संबंध योगशास्त्राचा मध्यवर्ती भाग आहे. म्हणजे विषय आहे की बुद्धीच्या पलीकडचं तत्व जाणून घे. बुद्धीनेच जाणायला लागतं. परंतु एकदा का जाणलं, स्व, फार मोठी बुद्धी लागते अशातला भाग नाही, पण सतत्वाची जाणीव प्रत्येकाला असते. आणि त्या तत्वाचा
त्या जाणीवेचा वेध घ्यायचा. तया जाणीवेबाची मन सोहम भावे होता लीन सच्चिदानंद श्रीहरी दर्शन घडे नित्य, असं परमामृत मध्ये म्हटलेलं आहे. हे खूप पहिलं वाङ्मय जे मराठीतलं निर्माण झालं परमामृत, त्याच्यामध्ये सुद्धा ही गोष्ट सांगितलं की ही गोष्ट करा. करतो आहोत आपण, असं काही नाही आहे की ही गोष्ट आपण करत नाही आहोत, आपण करतो आहोत. आणि तीच गोष्ट भगवद्गीता सांगते की ही गोष्ट करा. त्यामुळे आपल्याला एक वेगळा उत्साह येतो की आपण करतोय बरोबर आहे, हीच गोष्ट करायला पाहिजे. केव्हा करू, वेळच नाही, 5 मिनिटं कर, 2 मिनिटं कर, मनात येईल त्यावेळेला. पण जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला प्रामाणिकपणाने जास्त वेळ कर, शांतपणाने. शेवटी तू हे लक्षात ठेव की बिईंग इन द स्टेट ऑफ कॉन्शियसनेस ऑफ सेल्फ ही फायनल मुक्त अवस्था आहे. एकदम मुक्ती म्हणजे आपल्याला काहीतरी विलक्षण काहीतरी वाटत असतं. आणि या संसार करता करता ते प्राप्त कसं होईल, ज्ञानमय अवस्था आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. मुक्ती म्हणजे एक कुठली तरी वेगळीच अवस्था नसून ज्ञानमय अवस्था आहे. ज्ञानमय अवस्थेमध्ये राहणे हे कसं शक्य आहे, तर जाणीव ही ज्ञानशक्ती आहे. त्या ज्ञानशक्तीला धरून राहिलं की आपण ज्ञानमय अवस्थेत राहतो. अजून स्वतंत्र पद्धतीने ज्ञानाचा विचारच करत राहणे, निरनिराळे आध्यात्मिक टेक्स्ट आणणे, तत्वज्ञानाचे टेक्स्ट आणणे, ते वाचत बसणे, त्याच्यानंतर ते वाचता वाचता झोपणे वगैरे, हे सगळे जे प्रकार आहेत काही उपयोग नाही. ज्याला आवड आहे त्याने जरूर करावं, परंतु तत्वज्ञानाचा मध्यवर्ती जो गाभा आहे की अनुभवाचा प्रांत, तो म्हणजे सेल्फ हा आहे. आत्मज्ञान असं त्यामुळे त्याला म्हटलं जातं. मग हा श्लोक फार महत्वाचा आहे. इतका वेळ बोलण्याचं कारण, एक तर मला बोलायची आवड आहे, बरं तुम्ही आता कुठे जाऊ शकत नाही, ऐकल्याची आहे. दुसरा भाग, आणि फार महत्वाची गोष्ट म्हणजे हा गीतेच्यामध्ये असणाऱ्या अतिशय महत्वाच्या श्लोकांच्या पैकी आहे की ज्याच्यामध्ये हा मध्यवर्ती मार्ग सांगितलेला आहे की एवं बुद्धे परम बुद्धवा संस्तभ्यात्मान महात्मनः जय शत्रुम. 3ऱ्या अध्यायातच हा योग सांगायला सुरुवात केली आणि एकदम गाभा सांगू लागला. बुद्धे परम बुद्धवा हा त्याचा गाभा. आणि पुढे 6व्या अध्यायामध्ये आत्मसंस्थमन कृत्वा न किंचित अपि चिंतयेत, ही पण गोष्ट त्याच ठिकाणी येते की आत्मसंस्थमन कर म्हणजे काय कर, स्ववरती ठेव. वेगळ्या वेगळ्या प्रकाराने कुठूनही गेलं तरी शेवटी तुम्हाला त्याच ठिकाणी यायला लागेल की स्ववरती, स्वतत्वावरती. तर मग इकडून तिकडून जाण्यापेक्षा डायरेक्टच जाणं स्वतत्वावर. महत्वाचा श्लोक. आणि ही सुरुवात योगाची 2ऱ्या अध्यायापासून ज्ञान सांगायला सुरुवात झालेली आहे, पण योगाची सुरुवात म्हणावं तर ती या श्लोकापासून झाली आहे की बुद्धे परम बुद्धवा. अरे उद्देश हा आहे, बुद्धीच्या पलीकडचं तत्व आहे ते जाणणे. आणि दुसरं म्हणजे जे सोपं आहे ते शब्दांचे खूप मोठे श्लोक पाठ करायला लागतील, त्याचे खूप अर्थ पाठ करायला लागतील, मग त्याचं काहीतरी समजून घेत काही करायला नाही. बी विथ द सेल्फ एवढा एकच मंत्र आहे आत्मज्ञानाचा. आणि ती गोष्ट या श्लोकापासून सांगितली जाते म्हणून विशेष महत्व या श्लोकाला. हरिओम तत्सत. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.